नमस्कार, मी आकाश कुलकर्णी. प्रसार माध्यमच्या चला बोलूया या सदरामध्ये आपलं स्वागत. सध्या दिवाळी झालेली आहे आणि दिवाळी नंतरचा जो काळ असतो ती लोक फिरायला जात असतात, पर्यटनाचा आनंद घेत असतात, पर्यटन खऱ्या अर्थाने एन्जॉय करत असतात. खरं तर आयुष्य असो किंवा पर्यटन, जर का आपल्याला गाईड चांगला असेल तर आयुष्यही चांगलं होतं आणि पर्यटनही चांगलं होतं. तर असेच ट्रॅव्हल गाईड आज आपल्यासोबत आहेत ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष बळीराम वराडे सर. आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत आणि पर्यटनाविषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, स्वागत आहे आपलं सर्वप्रथम प्रसार माध्यमच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. तर पर्यटन म्हणल्यावर बऱ्याच गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात, म्हणजे डोंगर, नदी, नाले, बऱ्याच गोष्टी. तर तुमच्या दृष्टिकोनातून पर्यटन म्हणजे काय? पर्यटन हा असा मुद्दा आहे की हा सगळ्या कुटुंबासाठी एन्जॉय करण्यासारखा आहे. एखाद्या वेळेस आपण घरामध्ये बोर झालो तर कुठेतरी आपण फिरायला जातो, दॅट इज कॉल्ड टू पर्यटन. पण कुटुंबासोबत एकत्र जाणं, चांगल्या ठिकाणी जायचं, जेणेकरून आपल्या कुटुंबाला सगळे एन्जॉय करता येईल. लहान मुलं असेल त्यांना पण एन्जॉय करता येईल, म्हातारे घरामध्ये असेल, वयस्क लोक असेल त्यांना पण आपल्याला एन्जॉय करता येईल. आणि आपल्या सामान्य आपल्या पैशाच्या जोरावर म्हणा किंवा सामान्य कुटुंबातील जे लोक आहेत ज्याच्या बजेटनुसार जे काही करतात त्याला पर्यटन म्हणतो. आणि पर्यटनामध्ये काय होतं की आपल्या ज्या सांसारिक गोष्टी आहेत हा सोडून एन्जॉय करायला जायचं म्हणजे पर्यटन. नक्कीच. आणि याच पर्यटनामध्ये सर एज फॅक्टर सुद्धा महत्त्वाचा आहे मला वाटतंय. कारण जर का लहान मुलं असतील तर त्यांना ऑब्व्हियसली गार्डन आवडतं, त्याच्याहून थोडी जास्त असेल तर बीचेस असतील, थोडेसे एज पुढे गेलं तर तीर्थक्षेत्र, असं सगळं मिक्स आहे. पण हे सगळं करत असताना एखाद्या कुटुंबासाठी ट्रिप प्लॅन करणं यामध्ये काय आव्हान वाटतं सर तुम्हाला? नाही, ट्रीपमध्ये कुठल्या टाईपचे लोक आहेत, कुठल्या एजचे लोक आहे हे पहिले तुम्ही ठरवून द्यायचं आहे. आणि कुठला पर्यटन क्षेत्र त्यांना आवडतो आहे हे पहिले ठरवा आणि त्याच्यानंतर त्याचा प्लॅन तयार करा. जसे तुम्ही म्हटलं की मुलं असेल तर त्यांना गार्डन आवडेल, त्यांना प्राणी आवडेल, त्यांना जंगल आवडेल. आणि वयस्क लोक असेल त्यांना देवदर्शन आवडतो आणि तरुण लोक असेल तर त्यांना बीचेस आवडतात. तर या टाईपचं पर्यटन आपण पहिले ठरवायचं की आपल्याला कुठं जायचं आहे. आणि त्या पद्धतीनं आपण एखाद्या टूर ऑपरेटरला पकडून, टूर ऑपरेटर कसा शोधायचा की टूर ऑपरेटर नॉलेजेबल असायला पाहिजे, त्याला त्याची पूर्ण माहिती असली पाहिजे, चांगलं बुकिंग करणारा असला पाहिजे आणि त्याच्याकडून सगळी ॲटनरी तयार करून आपण पर्यटनाला गेलेलं खूप चांगलं राहील असं मला वाटते. नक्कीच याच मुद्द्याकडे येत होतो की कधी कधी कन्फ्यूज होतो माणूस, म्हणजे कारण बीचेस पण आहेत, जंगल आहेत, खूप गोष्टी आहेत. तर पर्यटन स्थळ हे शोधण्यासाठी नेमकं काय करावं लागेल? आज पहिल्यासारखं राहिलं नाही. आज इंटरनेटवर सगळ्या गोष्टी मिळतात, त्याचे रिव्ह्यू मिळतात. त्याच्यामुळे आज जो वर्ग आहे, तरुण वर्ग आहे किंवा हे आहे, ते सगळं नेटवर बघून एक पर्यटन स्थळ शोधतात आणि त्याचे रिव्ह्यू बघून पर्यटनाची दिशा, पर्यटनाचा जागा चॉईस करतात आणि त्या पद्धतीने जातात. परंतु आपण आपल्या गाडीने गेलो, तिथं पर्यटन बघितलं, परत वापस असं न करता लोकल ट्रॅव्हल एजंटकडून तुम्ही बुकिंग केलं तर डेफिनेटली तुम्हाला चांगलं पर्यटन आणि चांगल्या गोष्टी बघता येईल. नक्कीच सर, आपला 35 पेक्षा जास्त वर्षाचा या पर्यटन क्षेत्रातला अनुभव आहे. पण तुम्ही एक ॲज अ ट्रॅव्हल एजंट म्हणून म्हणजे भारतातली कोणकोणती स्थळं तुम्ही सजेस्ट करता किंवा पब्लिक कोणतं स्थळ सजेस्ट? जनरली काय होतं की काश्मीर नंबर 1 वर चाललं आहे, केरळ नंबर 2 वर चाललं आहे. त्याच्यानंतर आता मोदी सरांनी म्हणा किंवा गव्हर्नमेंटनी म्हणा की गुजरात आणि राजस्थान खूप चांगलं प्रमोट करत आहेत. हिमाचल प्रदेश खूप चांगला आहे. 7 सिस्टर जे आहे आपण ज्याला म्हणतो, 7 बहिणी आपण ज्याला म्हणतो, छोटं ना, अरुणाचल आणि हे मिझोराम आहेत, हे खूप चांगलं आहे. लोक त्यांच्याकडे खूप कल आहे. त्याच्यामुळे काय होतं, लोकांना नवीन काहीतरी बघायला मिळतं, त्याच्यामुळे लोक तिकडे सजेस्ट करतात. पण अशी भारतातली ठिकाणं म्हणजे असं म्हणूया की बीच किती पर्सेंट, जंगल किती पर्सेंट आणि देवदर्शन किती पर्सेंट, असं काय पर्सेंटमध्ये सांगू शकता? नाही, पर्सेंटेज म्हटल्यावर बघा, बीचवर जाणारा क्राऊड वेगळा आहे, त्यांना वेगळ्या टाईपचं पर्यटन लागतं. आणि जे लोक देवधर्मासाठी जातात त्यांना वेगळं पर्यटन लागतं. पण जास्तीत जास्त पर्यटन तुमचं नेचरकडे वळलेलं आहे. नेचर लोकांना बघायचं असते, त्याच्यामुळे नेचरमध्ये जाणारा वर्ग 60% आहे. त्याच्यानंतर बीचेसमध्ये जाणारा वर्ग 20% आहे आणि 10-12% तुमचा देवस्थानाकडे जाणारा आहे आणि बाकी अदर ठिकाणी जाणारा वर्ग, असं ते त्यांचं कॅल्क्युलेशन आहे. नक्कीच सर, पर्यटन अतिशय व्यवस्थित सुरू होतं. पण मधला जो काळ आहे, म्हणजे जो सगळ्यात मोठं जे संकट देशावर आलं, जगावर आलं, तो म्हणजे लॉकडाऊन.
तर या लॉकडाऊन नंतर बऱ्यापैकी लोक खर्च करायला लागले किंवा असं म्हणायला लागले की उद्याचा दिवस माहिती नाही जगणार की नाही आपण, तर अशा पद्धतीने लोक विचार करायला लागले. तर लॉकडाऊन नंतर पर्यटनाची परिस्थिती कशी आहे आता सध्या? नाही, लॉकडाऊनमध्ये असं झालं की बरेचशा लोकांनी स्वतःच्या डोळ्यानं ज्या काही घटना घडलेल्या आहेत की लाखो रुपये असूनसुद्धा ते कामाला येत नाही, त्याला ऑक्सिजन मिळत नाही, लोक एक्सपायर झालेत. त्याच्यामुळे काय झालं की पैसा असून चालत नाही, आपण एन्जॉय केला पाहिजे म्हणून लोक आता पुढे येतात. त्याच्यामुळे काय होतं, पैसा खर्च करण्याकडे लोकांचा जास्त कल आहे, लोकांमध्ये मिसळण्याचा कल जास्त आहे, नेचर बघण्याचा कल जास्त आहे. त्याच्यामुळे पर्यटन खूप वाढलं आहे. अगदीच. पण लॉकडाऊन नंतर अशी कोणती ठिकाणं वाढली जे अगोदर फारशी एक्सप्लोर झाली नव्हती पण ती आत्ता एक्सप्लोर झाली, अशी कोणती ठिकाणं काय सांगू शकाल? इंटरनॅशनलमध्ये बऱ्याचशा ज्या आहेत की जसं बाकूसारखं ठिकाण आहे, त्याच्यानंतर आर्मेनिया आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या नंतर लॉकडाऊनच्या नंतर ह्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत, नाहीतर पहिले नव्हत्या. त्याच्यानंतर डोमेस्टिकमध्ये सुद्धा अनसोल्ड ज्याला आपण साईट सीन्स म्हणून अनसीन्स म्हणतात की काश्मीरमध्ये काही भाग आहे की जो मागे काही इन्सिडेंट झाला तो पार्ट वेगळा आहे, पण अनसीन ज्याला म्हणतो की जिथे लोक जात नाही अशा ठिकाणी लोक आता जायला लागले. अशा छोट्या छोट्या दऱ्याखोऱ्यामध्ये लोक जास्त जायला लागले आणि जेणेकरून चांगलं पर्यटन करता येईल. नक्कीच. तुम्ही जसा विषय काढला की फॉरेन टूर, जेव्हा आपण फॉरेन टूरचा विचार करतो त्याला जोडून प्रश्न आहे सर, बजेटचा जर विचार थोडासा बाजूला गेला किंवा बजेटचा जरी विचार घेतला तर सगळ्यात स्वस्त देश कोणता आहे आणि सगळ्यात महाग देश कोणता आहे फिरण्यासाठी? सर, सगळ्यात स्वस्त देश म्हटलं म्हणजे थायलंड आणि श्रीलंका. आणि एवढं सुंदर पर्यटन आहे तिथे. मला तर वाटतं सगळ्यांनी जायला पाहिजे, एन्जॉय करायला पाहिजे. रिअली मस्त आहे. इंडियन फूड पाहिजे तर इंडियन फूड, लोकल फूड, साईट सीन खूप चांगले आहेत, लोक चांगले आहेत, स्वच्छता खूप छान आहे दोन्हीकडे. सगळ्यात महाग म्हटलं तर तुम्हाला युरोपियन कंट्रीमध्ये सगळ्यात महाग आहे स्वित्झर्लंड, खूप महाग आहे. आणि पण एक वेळा बघण्यासारखं आहे. युरोपियन कंट्रीमध्ये झालं, जापान झालं, ह्या सगळ्या कंट्रीज महाग आहे. ऑस्ट्रेलिया आहे, न्यूझीलंड आहे, ह्या कंट्री खूप महाग आहे. मिडल ईस्टमध्ये बरेचसे लोक आपल्या बजेटमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर गल्फ एरियामध्ये आता नवीन जॉर्डन आलं. ह्या सगळ्या गोष्टी आता नवीन यायला लागल्या. लोक तिकडे झुकायला, कारण प्रत्येक वेळेस लोकांना नवीन डेस्टिनेशन पाहिजे, लोकांना नवीन काहीतरी बघायचं असते. बऱ्याचशा लोकांचं, आपल्या कोल्हापूरच्या लोकांचं बरेचसं सगळं झालेलं आहे असं मला वाटते. आता नवीन डेस्टिनेशन शोधून आम्ही त्यांना देतो आहे. फिलिपिन्स आता यावर्षी चालणार आहे. मागच्या वर्षी बघा तुम्ही व्हिएतनाम आणि कंबोडिया चाललं. हे व्हिएतनामला कधी नाव ऐकलं नव्हतं, पण व्हिएतनाम एवढं चाललं की त्या गव्हर्नमेंटचं कर्ज फिटून गेलं आहे सगळं. अशी सिच्युएशन आहे. त्याच्यामुळे लोक खूप जातात. इंडियन लोक खूप एन्जॉय करतात. इंडियन लोक खरंच पर्यटन खूप करतात. छान, थँक्यू. अगदीच. आणि फॉरेन टूर्स जेव्हा आपण विचार करतो, म्हणजे एखादं डेस्टिनेशन आपण इंटरनेटवर बघतो, तिथं जायचं असतं आपल्याला, पण बऱ्याच ना पैशापेक्षा पण जास्त, बजेटपेक्षा पण जास्त तांत्रिक बाबी फार महत्त्वाच्या असतात. तर त्या तांत्रिक बाबींबाबत काय सांगाल? बघा, प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा पर्यटनमध्ये, इंटरनॅशनल पर्यटनाला मेन गोष्ट काय लागतं की तुमचा व्हॅलिड पासपोर्ट हे असणं आवश्यक आहे. आणि आता बरेचसे लोक पासपोर्ट पहिले काढतात आणि पासपोर्ट काढल्यानंतर त्या देशाची तुम्हाला परमिशन्स, म्हणजे त्याला आपण विजा म्हणू, दॅट कॉल टू विजा मिळणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर विमानाचं तिकीट तुम्हाला इंटरनेटवर मिळते किंवा चांगल्या टूर ऑपरेटरकडून मिळतो. पण परदेशामध्ये जायचं असेल तर तुम्ही लोकल ट्रॅव्हल एजंटकडून बुक करूनच जायचा. चांगले हॉटेल घ्यायचे, चांगलं रेस्टॉरंट घ्यायचे, चांगलं साईट सीइंग करायचं, मजेशीर टूर करायची आणि मस्त हसत घासत जायचं, हसत घासत यायचं. हे मला असं आवडतं. नक्कीच. आणि तुम्ही लोकल टूर ऑपरेटरचं पण सांगितलं, पण आमच्या जरा प्रेक्षकांना शंका आहे की नेमका लोकल टूर ऑपरेटर निवडायचा कसा? आता लोकल टूर ऑपरेटर निवडायचा असेल तर कमीत कमी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असलेला माणूस, त्याला तुम्ही ओळखता, त्याला बघता, त्याचे कल्चरल बघता, त्याचे व्यवहार बघतात. अशातून एखादा चांगला माणूस, आता आपल्या कोल्हापूरमध्ये भरपूर ट्रॅव्हल एजंट्स तयार झाले आणि रजिस्टर्ड ट्रॅव्हल एजंट, कोणा ट्रॅव्हल एजंट असोसिएशनकडे तो रजिस्टर आहे का, तो मार्केटमध्ये त्याचं नाव आहे का, अशा पद्धतीनं त्यांना तुम्ही सजेस्ट करा, त्यांच्याकडून कोटेशन घ्या, परत दुसरीकडून कोटेशन घ्या, त्या 2 कोटेशनचं मिलाप करा, त्याच्यामध्ये काय आहे काय नाही ते बघा आणि त्यांच्याकडून चांगला टूर करा आणि जेणेकरून त्याला बार्गेनिंग करा आणि चांगली सर्व्हिस घेऊन तुम्ही टूर करू शकता. नक्कीच. तर याच पर्यटनामध्ये सर रोजगार सगळ्यात महत्त्वाचा आहे ॲक्च्युली. तर या रोजगाराच्या अशा किती संधी आहेत पर्यटनामध्ये? सर, आज तुम्हाला माहीत असेल बऱ्याचशा कंट्री टुरिझमवर चालतात.
टुरिझमशिवाय दुसरा त्यांचा प्रॉडक्ट काही नसतं. कारण टुरिझमवर प्रत्येक स्टेक होल्डरला हॉटेल्स असेल, रेस्टॉरंट असतील, व्हेकल्स असतील, कार हायर असतील, सगळ्या गोष्टी टुरिझमवर चालतात. त्याच्यामुळे टुरिझम हा मेन बेस आहे. 50% जे कलेक्शन्स आहे ते टुरिझममध्ये होतं. म्हणजे थोडक्यात सगळा जो रेव्हेन्यू म्हणाल तर तो पर्यटनातून येऊ शकतो. साधारण किती हे व्हॉल्यूम असेल, काय सांगू शकाल? नाही, व्हॅल्यूम सांगता येत नाही. प्रत्येक कंट्रीचे अलग अलग व्हॅल्यूम्स आहे. प्रत्येक कंट्रीचं GDP कसं आहे त्याच्यावर आहे. पण पर्यटनाचा GDP नियर अबाउट 40 to 50% प्रत्येक कंट्रीचा आहे. नक्कीच. जसं फॉरेन टूर आहे तसं डोमेस्टिक पण बरेच म्हणजे फेमस अशी ठिकाणं आहेत. पण काही ठिकाणं अशी आहेत जशी आपण काही ठिकाणी प्रलय आला म्हणजे पूर आला, काही ठिकाणी आता पहलगामसारखा अटॅक होऊ शकतो. तर अशी नेमकी ठिकाणं असतात, ती निवडताना कोणती काळजी घ्यावी? काळजी हे घ्यावी की नेचरला पहिले आपण काही करू शकत नाही. नेचर जे आहे, नेचरला बघून घ्यायचं की त्यावेळेस तिकडलं क्लायमेट कसं आहे, त्या क्लायमेटप्रमाणे आपण टुरिझम केलं पाहिजे. जेव्हा क्लायमेटच खराब असेल तर तुम्ही जाण्याचा आग्रह करू नये. बऱ्याचशा वेळेस आता हिमाचलमध्ये मागं सगळं वाहून गेलं कारण नेचरच खराब होतं आणि तेव्हा लोकांनी जाऊ नये. पावसाळ्यामध्ये तिकडे नेचर खराब असतं, सगळं स्लायडिंग होतं, त्याच्यामुळे तिकडे जाऊ नये आणि कुठेतरी आपल्या फॅमिलीला अननेसरी याच्यामध्ये टाकून करू नये. नेचर पाहून तुम्ही पर्यटन केलं पाहिजे असं मला वाटते. आता काही गोष्टी इन्सिडेंटली जातात, जशा काश्मीरचे ते इन्सिडेंट आहे, ते काही सांगून येत नाही, पण आपण अलर्ट असलं पाहिजे असं मला वाटते. अगदीच. आणि या पर्यटनामध्ये कसं, आता पावसाळ्यामध्ये आपण वेगळ्या ठिकाणी जातो, उन्हाळ्यात आपण वेगळ्या ठिकाणी जातो, हिवाळ्यात वेगळ्या ठिकाणी जातो. तर हे सगळं ट्रॅव्हल ऑपरेटरला माहिती असतं का, किंवा आधी काही माहिती घेता येईल का? 100% त्यांच्याकडे सगळं कॅलेंडर तयार असतं की कुठल्या कंट्रीमध्ये किंवा कुठल्या देशामध्ये किंवा कुठल्या राज्यामध्ये केव्हा टुरिझम असतं, हे त्यांच्याकडे कॅलेंडर तयार असतं. पण काय होतं, बऱ्याचशा वेळेस काय होतं की जे लोकल टुरिझम असतात म्हणजे त्या राज्यातले, ते लोक इन्सिस्ट करतात की आता स्वस्त हॉटेल आहे तुम्ही या, पण ते क्लायमेट बरोबर नसते. अशा वेळेस जाऊ नये. स्वस्त जरी असलं तरी फॅमिलीसाठी आपण ते विचार करावा, आपणही अभ्यास करावा आणि तेव्हा तुम्ही न गेलेलं बरं असतं. नक्कीच. आणि अगदी शेवटचा प्रश्न, तुम्ही 35पेक्षा जास्त वर्ष ट्रॅव्हलिंग पर्यटन या गोष्टीमध्ये काढलेली आहेत, बरीच वर्ष. तर तुम्हाला शेवटचा प्रश्न, तुमच्या दृष्टिकोनातून चांगल्या पर्यटनाची व्याख्या काय? चांगलं पर्यटन असं की आपली फॅमिली पर्यटन केल्यानंतर, पैसा खर्च केल्यानंतर खुश होऊन आली पाहिजे, ही चांगलं पर्यटन आहे. माझे स्वतःचे 102 फॉरेन टूर झालेत, डोमेस्टिक भरपूर टूर झाले. मी खूप 14,50,000 किलोमीटरचा विमानाचा प्रवास केला. तर काय होईल की माझ्याकडून पण खूप लोक जातात. ते लोक जातात की त्याच्या आल्यानंतर त्या लोकांना आपल्याला चांगलं रिव्ह्यू दिलं पाहिजे आणि ते म्हटले पाहिजे की एक्सलंट टूर झाली, जेवण चांगलं मिळालं, गाईड चांगले मिळाले, रस्ते खूप चांगले होते, सगळ्या गोष्टी. तेव्हा त्याला पर्यटनाला त्याला मजा येते काम करण्यामध्ये, की लोकांना नाराज करून चालत नाही. आपण पर्यटनामध्ये लोकांना सर्व्हिस मेन आहे आणि त्याच्या पैशाचा मोबदला आपण दिलाच पाहिजे. नक्कीच. तुमच्या दृष्टिकोनातून 5 अशी भारतातली ठिकाणं जी तुम्हाला पर्सनली आवडलेली आहेत आणि तिथं तुम्ही नक्की आमच्या प्रेक्षकांना सजेस्ट करा, अशी 5 ठिकाणं. भारतामध्ये मी खूप कमी गेलो आहे, पण काश्मीर इज व्हेरी नाईस. त्याच्यानंतर 7 सिस्टरमधले 3 सिस्टर खूप चांगले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही राजस्थानमध्ये तुमची राजवाडे बघण्याचा योग आला तर कधी जा. आणि त्याच्यानंतर एक केरळ इज ब्युटिफुल. केरळचं सुंदरता बघा तुम्ही, तिकडली स्वच्छता बघा आणि रिअली सांगतो की ती स्वच्छता बघून आपण त्याला फॉलो केलं पाहिजे. नक्कीच. आणि शेवटचा मुद्दा, भाषेचा कधी कधी प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणजे इंग्लिश म्हणा किंवा अदर स्टेटमध्ये वेगळी भाषा. तर या भाषेचा कधी तुम्हाला प्रॉब्लेम आला आहे का? जनरली काय होतं की जो टूर ऑपरेटर आहे किंवा जो टूर गाईड आहे, तो जनरली इंटरनॅशनल लँग्वेज बोलतो किंवा नॅशनल लँग्वेज बोलतो. जसं की इंडियामध्ये असेल तर हिंदी बोलतो, इंग्लिश बोलतो. बाहेर देशामध्ये जायचं असेल तर आपल्याला तो इंग्लिशच बोलतो. तर इंग्लिशमध्ये कसं असते की आपण जरी इंग्लिश फ्लुएंटली बोलत नसेल, पण तो आपण समजू शकतो. त्याच्यामुळे काय होतं की तिकडला जो गाईड असतो, तो माणूस आपण काय बोलतो त्या लँग्वेजशी थोडा समतोल साधून किंवा लँग्वेज तशी बोलण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे भाषेची कुठं अडचण येत नाही. आणि आता तुमच्याकडे मोबाईल ॲप्लिकेशन्स आहेत, त्याच्यावर तुम्ही टाकलं की त्याची तो काय बोलला तर तो तुमच्या भाषेमध्ये त्याला ट्रान्सलेट करू शकता इमिजिएट तो काय बोलतो. तर हे तुमच्या मोबाईलवर ॲप्लिकेशन्स आहेत,
त्याच्यामुळे कुठं प्रॉब्लेम येत नाही असं मला वाटते. नक्कीच सर, आणि खूप छान गप्पा झाल्या. पर्यटन खरं तर आता पर्यटन सगळीकडे बहरतंय, म्हणजे कोल्हापूर असेल, बाहेर असेल, फॉरेन टूर असेल, या सगळ्यातून पर्यटन बहरतंय आणि पर्यटनातून एक स्ट्रेस रिलीफ सुद्धा माणसांना पाहिजे असतो. आणि तुम्ही अतिशय छान माहिती दिली, एक छान गप्पा झाल्या. तुमचं मनापासून धन्यवाद. चला बोलूया या आपल्या सदरात आल्याबद्दल आपलं मनापासून आभार. थँक्यू. वर्षातून एकदा तरी पर्यटन झालंच पाहिजे. नक्कीच नक्कीच सर. बळीराम वरडे सर आपल्यासोबत होते आणि छान पर्यटनाविषयीच्या गप्पा मारलेल्या आहेत आपण. आणि त्यांनी एकच सांगितलेलं आहे की वर्षातून एकदा तरी फिरायला नक्की जा. म्हणजे फक्त कोल्हापूर असेल, बाहेर असेल, फॉरेन टूर असेल, पण वर्षातून एकदा तरी ट्रिप करा. तर अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी प्रसार माध्यमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.